नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून शहरामध्ये सर्वच प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना आता वेग आलाय। याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्वच इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य बाईक रॅली काढली। या रॅलीद्वारे उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सातपूर विभागीय कार्यालयामध्ये अधिकृतपणे दाखल केले आहेत। या बाईक रॅलीला गंगापूर, आनंदवली, त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आहे। रॅली दरम्यान परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून घोषणाबाजी, प्रचार फलकांमुळे निवडणुकीचे रंग चढलेले दिसून आले आहेत। यावेळी प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेच्या 4 उमेदवार विजयी होतील असा विश्वास संपर्क प्रमुख विलास शिंदे यांनी व्यक्त केला। मला तर मागील 25 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये 30 वर्षापासून काम करत आहोत। काम करत असताना कधी राजकारणामध्ये असं वाटलं नव्हतं। समाजकारणाच्या माध्यमातून काम करता करता लोक जोडत गेलो आणि प्रामाणिकपणा, निष्ठा आणि लोकांची सेवा याचं आज हे चीज झालेलं आहे। गेल्या 15 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन त्या ठिकाणी आम्ही निवडून जात आहोत आणि जो नागरिक विश्वास टाकतात त्यांच्या विश्वासाला पात्र करण्यासाठी जे शक्य असेल, नागरिकांना सोबत घेऊन विकास कामांच्या बाबतीत असेल, सुविधा दुकान असेल, जे शक्य असेल एक लोकप्रतिनिधी राहते ते काम आम्ही प्रामाणिकपणे करतो। आणि म्हणून आज एवढ्या ह्या रॅलीला प्रचंड एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद, स्वयंस्फूर्तीने लोक त्या ठिकाणी आलेले आहेत। ही विजयाची नांदी आहे। शिवसेनेला मानणारा हा मतदार आहे। हा प्रभाग म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हाच बालेकिल्ला 2017 साली शिवसेनेचे 4ही उमेदवार कुठली युती नसताना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी केली आणि निवडूनही आलो। नाशिकमधला एकच प्रभाग होता, 4ही नगरसेवक शिवसेनेचे होते आणि त्या एकमताने, एकजुटीने, एका विचारधारेने त्या ठिकाणी काम करणं, विकास करणं आम्हाला त्या ठिकाणी शक्य झालं। समाजकारणामध्ये मतदारांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या काही प्रमाणात आम्ही पूर्ण करू शकलो आणि म्हणूनच आज स्वयंस्फूर्ती एवढी रॅलीची निघाली आहे। उमेदवार कोण कोण आहे? हे बघा, शिवसेना पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे। शिवसेनेमध्ये आदेश चालतो। आज या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि इच्छुक जरी आज मागच्या वेळेस अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक होते। शेवटी हा शिवसेनेचा विचारधारेचा शिवसैनिक आहे, आदेशाला पाळणारा शिवसैनिक आहे। आजपर्यंत कोणालाही युनिफॉर्म त्या ठिकाणी आमच्यासह कोणालाही दिलेलं नाही। शेवटी पक्षाचे प्रमुख जे आहेत, माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, हे ठरवतील आणि त्यांच्या पद्धतीने निकष लावून त्या ठिकाणी आम्हाला कोणालाही उमेदवार देतील। कोणालाही उमेदवार दिल्यानंतर त्या ठिकाणी इतरही उमेदवार जे इच्छुक आहेत ते सगळे त्या पॅनलचा प्रचार करतात। ही शिवसेनेची प्रभाग क्रमांक 8ची नांदी आहे। उमेदवारांची नावं सांगा ना, आता दाखल झालेले। आता मी स्वतः आहे, कविता गायकवाड आहे, लासुरेताई, मनीषाताई लासुरे आहेत, कटारेताई आहेत, आमच्या गांगुर्डेताई आहेत, आमच्या अजून कैलास जाधव यांच्या सौभाग्यवती आहेत, सुचिता जाधव, असे अनेक, नयनाताई गांगुर्डे आहेत, विष्णुपंत बेटकुळे आहेत, असे सगळे उमेदवार आहेत। नाशिक महानगरपालिकेमध्ये हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण मनसेच्या लाटेमध्ये त्यावेळेस थोडंसं कामाला काही पिछाड झाली, काही चुका झाल्या, परंतु त्यानंतर 2012ला 20 प्रभागांचा 20 नगरसेवकांचा हा विभाग आहे। या विभागामध्ये मी एकटाच नगरसेवक निवडून आलो होतो, परंतु एक चांगलं काम केलं, त्या कामाची पावती म्हणून मला त्या प्रभागाचा सभापती होण्याचा मानसुद्धा मिळाला आणि त्या सभापतीच्या माध्यमातून संपूर्ण सातपूर विभागामध्ये चांगली फळी त्या ठिकाणी उभी केली आणि 2017च्या निवडणुकीमध्ये एकूण 8 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले। त्यात प्रभाग क्रमांक 8मध्ये 4ही नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले। परंतु मी आपल्याला आता खात्रीने सांगतो, भाऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये या कामाच्या जोरावरती आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जे काम केले आहे महाराष्ट्रामध्ये, त्या कामाच्या जोरावरती या सातपूर विभागामध्ये सर्वाधिक जास्त नगरसेवक हे शिवसेनेचे धनुष्यबाणावर निवडून येतील। किमान 16 ते 17 नगरसेवक आज मितीश या ठिकाणी विजयाच्या नांदी त्यांची म्हटली तर वावगं ठरणार नाही। ज्याप्रमाणे त्र्यंबकचा विजय झाला त्याप्रमाणे तुम्ही सातपूरचा विजय घडून आणला होता। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर काही दिवसापूर्वी ज्या काही नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये त्र्यंबक नगरपालिका ही एक अशी नगरपालिका आहे ज्या ठिकाणी 30 वर्षापासून शिवसेनेचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष कधी बसला नाही, परंतु त्रिवेणीताई तुंगार यांच्या माध्यमातून आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या ताकदीने, यांच्या बळाने, यांच्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी 30 वर्षानंतर शिवसेनेचा भगवा त्या नगर परिषदेवर फडकलेला आहे आणि तोच भगवा घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक नाशिक महानगरपालिकेच्या दिशेने निघालेलो आहोत।
या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 8मध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं असून येत्या काळामध्ये प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या प्रसंगी गोवर्धने गावचे माजी उपसरपंच PK मामा जाधव, जलालपूरचे सरपंच भगवान गभाले, गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक काका कडलक, त्याचबरोबर जगन तात्या पाटील, कैलास मोहिते, नानेश्वर पाटील, उत्तम अप्पा मंडलिक, रमेश अप्पा देशमाने यांच्यासह गंगापूर गावातील अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, गंगापूर.